निर्णयामध्ये कुठेही शासन कमी पडलेलं नाही. किंबहुना अजूनही काही मी म्हटल्याप्रमाणे त्रुटी राहिल्या असतील तर त्या काही कालावधीमध्ये त्या सुधारत पडलं. सरकार आणि शासन कुठेही कमी पडलं नाही, मग मात्र आता परत जरांगे पाटलांना आंदोलन करण्याची काय वेळ येते? नाही तर की कोणताही निर्णय करताना मग शासन निर्णय केल्यानंतर त्याला अंमलबजावणीमध्ये थोडा वेळ लागतो किंवा मग या सगळ्या प्रक्रियेत वेळ लागतो. तर त्यांना मी आतापर्यंत केलेल्या सगळ्या अंमलबजावणीचं अहवाल त्यांना पाठवतोय. परवाही आमची मंत्रिमंडळ परिषदेची बैठक झाली, त्या ठिकाणी मी सविस्तर आढावा घेतलेला आहे. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने सुरू आहे आणि मला वाटतं तो आमचा अहवाल केल्यानंतर निश्चितपणे त्याचं समाधान होईल याची मला खात्री आहे. यावेळेस जरांगे पाटलांनी थेट इशारा दिला, एकतर मी राहील नाही तर सरकार राहील, या पद्धतीचा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिलाय. कसं पाहता या इशाऱ्याकडे? असं खरं म्हणजे जरांगे पाटील मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की मराठा आरक्षणाबद्दलची जी भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली तर म्हणजे 94 साली झालेल्या निर्णयामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जर त्यावेळी हा निर्णय केला असता तर हे आज मराठा समाजाला ही पदरी त्यांच्यामध्ये आले नसते. आणि म्हणून मला वाटतं की जो 14च्या नंतरचा इतिहास आपण पाहिला, 58 वर्ष निघाले आणि आमच्या दुर्दैवानं मराठा समाजाची बरं मृत्युमुखी पडली, तर त्यावेळी मग अतिशय पुढाकार घेऊन आयोगाची स्थापना करून आरक्षण टिकवलं. मला वाटतं ज्यांनी आरक्षण घालवलं त्याचा प्रायश्चित्त त्यांना मिळालेला आणि म्हणून सरकार अतिशय सकारात्मक आहे. मला वाटतं की त्यांनी व्यक्त केलेली भावना बरोबर आहे, परंतु मी म्हटल्याप्रमाणे त्यांना तशा प्रकारची वेळ येणारच नाही याचा मला विश्वास आहे. सर, जरांगे पाटील वेळोवेळी आंदोलन करतात, सरकार त्यांना शाश्वती देतं आणि आंदोलन सोडवलं जातं. मात्र परत काहीतरी नवीन विषय येतो आणि आंदोलनासाठी इशारा देतात. यातनं कुठेतरी सरकारला वेठीस धरलं जात आहे का? आणि त्यातल्या त्यात फडणवीसांना खास करून टार्गेट केलं जातं. नाही, असं आहे की त्यांना त्यांच्या मनामध्ये काही त्यानिमित्तानं काही गैरसमज झाले असतील, परंतु मी म्हटल्याप्रमाणे हे सगळे निर्णय हे फक्त माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक सकारात्मक भूमिकेतून यापूर्वी त्यांनी दिलेला न्याय आणि आतासुद्धा या त्यांच्या प्रश्नाकडे पाहताना त्यांनी घेतलेले निर्णय मला वाटतं कुठेही अशी विसंगती नाही. आणि मला वाटतं की माननीय फडणवीस साहेबांच्या संदर्भात त्यांच्यामध्ये असणारा जो गैरसमज आहे, माझी त्यांच्यावर चर्चा झालेली आहे, तो बऱ्यापैकी दूर झालेला आहे. तर म्हणजे त्यांना माझी विनंती करायची की ज्यांनी आपल्याला दिलं आहे, मान्य केलं आहे, त्यांच्याबद्दल तर आपण नेहमीच त्यांच्याबद्दल आपण सकारात्मकच बोललं पाहिजे. जरांगे पाटलांना असं वाटतं की कुठेतरी ओबीसी नेते मंत्री जे आहेत हे सरकारवरती दबाव टाकतायत आणि ज्यातनं मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ नये, मंत्रालय दिलं जाऊ नये, अशा प्रकारची त्यांची कुठेतरी मानसिकता झालेली दिसते. मराठा समाजाचे नेते किंवा मंत्री यांनी समाजासाठीच फक्त बोलावं, अशा प्रकारची देखील त्यांची अपेक्षा. नाही, असं कुठे ओबीसी समाजाचं किंवा त्यांच्या नेतृत्वाला दबाव नाही. नाहीतर या सगळे निर्णय मी सांगितले निर्णय झालेच नसते. आता मराठा समाजाच्या करता स्वतंत्र मराठा आरक्षण स्थापन करण्यात आपण आता 24 जून 2026 निर्णय घेतला. तर स्वतंत्र आता पद निर्माण केली, अधिकारी नेमलेत, त्यांची मागणी स्वतंत्र मंत्रालयासाठी, पण असं स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्याबद्दलचा मी चर्चा करतोय. परंतु डेडिकेटेड मराठा आरक्षण कक्ष आता आपण स्थापन केलेलं आहे. विखे पाटलांचं 15 मिनिटाचं काम आहे मुख्यमंत्र्यांचं. आणि विखे पाटलांना आम्ही ज्या अडचणी सांगतो ते मुख्यमंत्र्यांना सांगतात की नाही हे माहीत नाही, आणि मग उपसमितीच्या बैठका काय घेतल्या जातात असंही आवडतं. सगळ्या त्यांनी केलेल्या मागण्यावरच ज्या आता निर्णय झालेत ना, ते सगळे निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानेच झालेले आहेत. आता एखादा निर्णय प्रलंबित झाला असेल त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे. तर पुढे 58 लाख नोंदीबाबत आपण त्यांची भेट घेणार का? म्हणजे 58 लाख नोंदीची संपूर्ण माहिती त्यांना आपण दिलेली आहे. त्यांची मागणी होती की मला सगळी माहिती द्या, पेन ड्राईव्हमध्ये किंवा त्यांची हार्ड कॉपी करून त्यांना आपण दिलेली आहे. 58 लाख ही काही हैदराबादच्या राज्याच्या नोंदी नाही. 58 लाख राज्यातल्या सगळ्या राज्याच्या नोंदी आहेत आणि त्याच्यामध्ये बहुतांश ठिकाणी कार्यवाही झालेली आहे आणि त्याबद्दलचा त्यांना आवाज देतोय. परंतु हैदराबाद राज्याच्या संदर्भात काही एवढ्या त्या त्रुटी होत्या, कारण ते पर्शियन भाषेमध्ये लिहिलेल्या काही लिपी होत्या, काही अन्य भाषेत लिपी होत्या. आता तर आपण माझी माहिती अशी की जवळजवळ 20-25 आपण लिपी वाचणारी जी लोक आहेत यांना कायमस्वरूपी मानधनावर आपण नेमल्या
की कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांना प्रांतांना कोणालाही काय अडचण वाटली त्या लिपी कशा वाचायच्या त्यासाठी आपण एक मानधनावर कायमस्वरूपी आता लोकसुद्धा नेमलेले आहेत. त्यामुळे ती अडचण आपण दूर केली. मनोज जरांगे पाटलांची तुम्ही आता काही एवढ्याच भेट घेणार आहात का? आंदोलन स्थगित किंवा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका आहे राज्य सरकार? नाही काही तर चर्चा त्यांच्याशी- त्यांना आम्ही आता अहवाल पाठवतोय सगळ्या अंमलबजावणीबद्दलचा. त्यांना वेळोवेळी माहिती दिलेली आहे, परंतु विस्तृत अहवाल पाठवतोय. त्याच्यामध्ये जे काही कार्यवाही सुरू आहे ते कधीपर्यंत आम्ही पूर्ण करतोय त्याच्या आम्ही टाईमलाईन त्यांना देतो. मला वाटतं त्याचं समाधान होईल आणि मी सुद्धा आमचा अहवाल गेल्यानंतर तर मी भेटणार. सर, ही- नीट पेपर फुटी प्रकरणात जे आंदोलन झालं जे की कुठेतरी त्यामध्ये अभिजित दिपके यांनी असं म्हटलंय की यामध्ये भाजपकडनं अनेक ऑफर आल्या, मला धमकावलं गेलं की आंदोलन मागे घेतलं जावं. कसं बघतात ते आपल्या संभाजीनगरचे मला वाटतं काल तर मी त्यांचं वक्तव्य पाहिलं त्यांना धमकी दिली म्हणून. तर म्हणजे संदिग्ध ठेवण्यापेक्षा त्यांनी सांगा ना कोणी धमकी दिली म्हणून. फक्त मला वाटतं कोणाच्या तरी अजून भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल तर ती योग्य नाही आहे. तुम्ही एक चांगली आंदोलन केलं, त्याची भूमिका दखल सरकारने घेतली, त्याचं एक विधेयक आता लोकसभेत आता मंजूर झालं, त्याचं राजकारण काढण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेतेपासून सगळ्यांनी केला. त्यांना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं काही घेणं नव्हतं, त्यांना विद्यार्थी मागण्याचं काही त्यांनी सुरू नव्हतं. फक्त त्यांच्या आडून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम राजकीय पक्ष करत होते. परंतु मला आंदोलकांचंही खरं या निमित्तानं त्यांना अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी त्याला पुढे भीक घातली नाही. सरकारनी भूमिका घेतल्यानंतर आंदोलन त्यांनी मागं घेतलं आणि सरकारने त्यांच्या मागणीप्रमाणे आता आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी आता विधेयक मंजूर केलेलं आहे. आता मला वाटतं याच्यानंतर माननीय अभिजित दिपके यांनी आज काय असं वक्तव्य करणं काही उचित नाही आहे. तर म्हणजे त्यांच्या त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते काही समर्थनही नाही आहे आणि विनाकारण भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचं कोणी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करत असेल तर मला वाटतं त्याला त्यांनी बळी पडू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. एकीकडे म्हणताय की धमकी दिली, दुसरीकडे म्हणताय की मला ऑफर आहे पक्षात देण्याची. मग त्यांनी सांगावं ना. मग माझं काय म्हणणं आहे की माध्यमासमोर बोलतो आपण, सांगावं धमकी कोणी दिली, ऑफर कोणी दिली, काय ऑफर दिली. संदिग्ध का निर्माण करतात? विनाकारण पक्षाच्या नेतृत्वावर आणि पक्षाला बदनाम ना करतात. उद्धव ठाकरेंनी भेटीसाठी अभिजित दिपक्यांना फोन केलाय, कसं बघा? म्हणून मी म्हटलं ना की फक्त राजकीय पोळ्या भाजण्याचं काम सुरू आहे राजकीय पक्षाकडे. ज्यांनी जनाधार गमावलेले आहेत अशी लोक आता या आंदोलनाचा उपयोग आपल्या राजकीय पुनरावृत्तीसाठी करतायत. मला वाटतं इतकं या नीट परीक्षेत झालेल्या प्रकारानंतर त्यामध्ये पारदर्शकता यावी, नियमात बदल केले, कायदा आता मंजूर केला आहे, कठोर शिक्षा त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. स्वतः आदरणीय प्रधानमंत्र्यांनी यामध्ये अतिशय अनुभवी व्यक्ती असणारे मला वाटतं नंदन निलकणी पासून इस्रोचे माजी अध्यक्षपासून सगळ्यांना नेमलं ना. मला वाटतं या पुढच्या काळामध्ये इतकी पारदर्शकता आहे सगळ्या किंवा नीटच नाही परंतु ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये असणाऱ्या सगळ्या परीक्षेमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे तो एनडीए सोबत येणार अशी चर्चा आहे. जयंत पाटील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पण भेटले आणि त्याचं पार्श्वभूमी ईश्वरपुरी जे नगराध्यक्ष वापरण्याची कारवाई तिला स्थगिती देण्यात आली. मला कल्पना नाही ते सर्व पण जी चर्चा सुरू एनडीए सोबत आहे त्याबाबत पक्षाचे नेतेच त्याबद्दल भाष्य करू शकतो. पाऊस उशीर झाला मात्र आता धरणाची परिस्थिती चांगली झाली आहे. एकीकडे आलमट्टी उरला आहे, पुराचा धोका वाढला आहे. राज्य सरकारची काय रिपोर्ट आहे आणि काय तयारी आहे? आलमट्टी धरणाच्या संदर्भामध्ये आता फार त्याच्यामध्ये अतिशय सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. आपल्याला लक्षात येईल गेल्या वर्षी सुद्धा आपण त्याच्यामध्ये इतकं चांगलं नियोजन केलं. ड्रोनचा वापर करणं, पुराचं नियंत्रण करणं. तिथं बेसिकली हिप्परगी बॅरेज जे आहे हिप्परगी बॅरेजचाच मूळ उद्देश होता. पण आता कर्नाटका अधिकाऱ्यांजवळ आपले अधिकारी रोज समन्वयात आहे. कोणी डेप्युटी इंजिनियर आता कार्यकारी पदाधिकारी स्वतंत्रपणे त्यासाठी नेमलेला आहे की त्यांनी त्याच्यावर नियंत्रण ठेवून लक्ष ठेवून त्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची मला तरी वैयक्तिक खात्री आहे की आम्ही जे नियोजन केलेलं आहे त्यामुळे या पुराच्या स्थितीमध्ये सुद्धा मग ते पंचगंगा असेल किंवा कृष्णा असेल कधी कोल्हापूर शहर किंवा सांगली शहर प्रभावित होत होतं. गेल्या वर्षी सुद्धा आपण ते होऊ दिलं नाही. तेच नियोजन आपण यावर्षी केलं. साहेब तुमच्या पाठपुराव्याला यश आलं, SSPचा आरोपी परदेशातून पकडला गेला, काय नेमका त्याच्यात धक्कादायक खुलासा समजणं शक्य आहे?
आता आम्ही तेच म्हणत होतो की सिस्पेचा म्हणून फिजीला पकडला. आता ते दुबईला काही लोक गेले, तिकडे आपण त्यांना कॉर्नर नोटीस काढली, माझी माहिती आहे. सिस्पेचे मुख्य सूत्रधार आपल्याकडे करू राहिले, पण त्याचे जे मुख्य सूत्रधार येत होते, परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे जे इतर सूत्रधार होते ते आता पकडले गेलेले आहेत. मला वाटतं निश्चितपणे या सिस्पीच्या सूत्रधारामुळे तो फिजीला पकडला असेल, दुबई आणणार दुबई सुद्धा आपण काही लोक आणणार आहोत. पाणी कमी होणार नाही. सर दो सवाल हिंदी में सर मराठा महामार्ग खरं तर जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. काम सुरू आहे एकीकडे, कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. एक नवीन रस्ता तयार होतोय, मागे लगेच रस्ता फुटतोय. कुठेतरी दर्जा नाही, मला वाटतं मी काही कोणत्या कॉन्ट्रॅक्टरचं समर्थन करत नाही, पण बऱ्याच वेळा आता ज्या पद्धतीने रस्त्याचं काम आपण वेगाने करायचा प्रयत्न केला, कॉन्ट्रॅक्टरने प्रयत्न केला, नॅशनल हायवेने त्यामध्ये पुढाकार घेतला, परंतु जो काही रस्त्याच्या सेटलमेंटसाठी सेटल तो दर्जा रस्ता काही 10-15 दिवस त्याला जो क्युरिंग वेळ द्यायला पाहिजे, तो लोकांच्या घाईमुळं अति उपसामुळं वाहनाच्यावर घालायची पुन्हा. त्यामुळं आता त्या रस्त्यावर काहीतरी त्या रस्त्याचा दर्जा त्यामुळं तो रस्ता खचला. आता त्याची चौकशी नॅशनल हायवेने करावी ना, तर की त्याच्यामध्ये काही कोणाचा हस्तक्षेप नाही आहे. राष्ट्रीय महामार्गाकडे तो हायवे असल्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे चौकशी करावी. त्याची कारणं काय आहेत, दोषी कोण आहेत, त्याच्यामध्ये आणखी काही कारणं आहेत, ते शोध द्या. जिल्हा बँकेचा विचार केला तर बाळासाहेब थोरातांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे. राम शिंदे सर्व पक्षीय नेत्यांना भेटतायत. राधाकृष्ण विखे यांची भूमिका जिल्हा बँकेत काय असणार आहे नेमकी? मी सध्या पाहतोय काय करून काय करते ते. एक चांगला म्हणजे मी ऑब्झर्वरच्या भूमिकेत आहे. सर हिंदी में सवाल है, मराठा आरक्षण के नीचे जो है मनोज जरंगे ने इशारा दिया है 29 अगस्त को वो निर्णायक आंदोलन करने का इशारा दिया, कैसे देखते हैं आप? सरकार ने काफ़ी उनकी मांगे पूरी की है, उसके ऊपर कार्रवाई हो रही है. निश्चित मैं भावना समझता हूँ कि उसमें कुछ न्यायिक प्रक्रिया भी है, लेकिन सरकार उसमें अच्छी तरह पहल कर रही है. और मैं समझता हूँ कि निश्चित रूप में सरकार उनका समाधान करेगी. क्या आप जरंगे पाटिल को मिलने जाएंगे इस अब बार? ये प्रक्रिया पूर्ण होने के बाद सरकार का उनको एक रिपोर्ट भेजेंगे, उसके बाद उनको मिल जाएगा. रामदेव बाबा जो है उन्होंने जिन जी को भारत बदनाम करने का वक्तव्य किया है, भारत की संस्कृति कौन? बाबा रामदेव जो है हाँ. उन्होंने कहा है कि जिन जी है वो भारत को बदनाम कर रहा है. ये मालूम नहीं रामदेव बाबा क्या कह रहे हैं, क्योंकि उसमें उनके ऊपर नहीं क्या करते. लेकिन अभी अदानी प्रधानमंत्री ने इसके ऊपर अभी पहल की है. लोकसभा ने बहुमत से विधेयक पारित किया है. सभी जो परीक्षा है वो अभी उस पर पूरी ट्रांसपेरेंसी आएगी. आगे चलते नीट से लेके सभी जो सेंट्रल एग्जाम्स हैं, मैं समझता हूँ स्टेट के भी एग्जाम में उसका उपयोग हो. खासदार अनुराग ठाकूर यांनी ठोस भूमिका घेतली की राहुल गांधींच्या विरोधात हक्कभंग आणायचं, कारण ज्या पद्धतीने त्यांनी शब्दप्रयोग केला अंधभक्त वगैरे, त्यावरून अनुराग ठाकूर जे आहेत ते आक्रमक झाले पाहिजे. त्याची भूमिका मी समर्थन करतो. अनुराग ठाकूर जी भूमिका मांडलेली आहे, निश्चितपणे इतके बेताल वक्तव्य करण्याचं काही लोकसभा हे व्यासपीठ नाही आहे. मला वाटतं तिथे त्याची गरिमा विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा त्यांनी ठेवली पाहिजे. साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात.